नमस्कार, महाराष्ट्र वेरो न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। सर्वात प्रथम सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण डायगर गावामध्ये आलेलो आहोत। डायगर गावामध्ये एक शंकराचं मंदिर आहे, प्रसिद्ध आहे। आपल्या सोबत आता जुळत आहेत बाबूराव पाटील। बाबूराव पाटील, आज महाशिवरात्र आहे। दरवर्षीप्रमाणे हे ओंकारेश्वर मंदिर पुरातनकालीन मंदिर आहे आणि प्रत्येक वर्षी या मंदिराची गर्दी वाढतच असते। या वर्षी तर भरघोस गर्दी आहे। तर जेवढी गर्दी वाढते तेवढा आम्हाला आनंद वाटतो आणि अशीच गर्दी प्रत्येक वर्षी व्हावी अशी आमची इच्छा आहे। तसेच पहिल्या दिवशी आमचा फलार असतो, दुसऱ्या दिवशी महाप्रसाद। तर प्रत्येकाने उद्याही महाप्रसादाचा लाभ घ्यावा अशी आमची गावकऱ्यांची अशी विनंती आहे। आता आपल्या सोबत काय सांगणार आता महाशिवरात्र आहे, भक्तांना काय सांगणार? भक्तांची गर्दी अशीच वाढत राहो आणि आमचा उत्साहही वाढत राहो आणि दरवर्षी हा उत्सव मोठ्या संख्येने भक्तांनी याचं दर्शन घ्यावं या उत्सवाचं, हीच आमची इच्छा आहे। बाकी आता आज महाशिवरात्रीचा दिवस आहे। आज म्हणजे उपवासाचा फलाहार वगैरे आहे, चहा आहे आणि उद्याचा कार्यक्रम आहे भंडाऱ्याचा। तर सर्वांनी भंडाऱ्याला आवर्जून उपस्थिती दाखवावी। आता आपल्या सोबत शंकर पाटील जुळत आहे, शिवसेना शाखा प्रमुख। दादा काय सांगणार महाशिवरात्रीच्या निमित्ताने असं सांगणार आहे, ओंकारेश्वर मंदिर कल्याण पाटा रायगड ग्रामस्थ रायगड यांच्या वतीने, सर्व भाविकांच्या वतीने एकनाथ भगत आता ते वाढले, पूर्वी ते त्यांच्या सांगितल्याने आम्ही इथं उपस्थित असतो आणि आम्ही सुद्धा थोडीफार आमचे काही येतात शक्तीने सेवा असतं ते आम्ही करतो। तसेच रायगडवाल्यांचा संपूर्ण सहकार्य असतं, देववाले असं एकनाथ भगत पोरगा, तुकाराम पाटील, बाबूराव पाटील, शिवसेना शाखा प्रमुख सर्व मिळून आम्ही सर्व हातभात लावून या उत्सवाला आम्ही सहकार्य करतो आणि असा जो उत्सव जोराने मोठा व्हावा अशी मी शंकर भगवानच्या समोर प्रार्थना करतो। ध्यान असतो, कीर्तन असतो, बायांचे गाणे असतात, आपले जादूगर असतो, खूप मनोरंजन करतात सर्व आणि अशीच परमेश्वराला सांगतो असाच प्रोग्राम मोठा व्हावा अशी परमेश्वराच्या ह्याच्यात मी प्रार्थना करतो। आणि सर्व रायगडचे ग्रामस्थ, वयस्कर असो कोणी असो, संपूर्ण या भागाचे कार्यकर्ता सर्व मिळून आम्ही हातभार लावून चांगला प्रोग्रामाला उत्सव आणतो। आणि हा कार्यक्रम बरेच वर्षापासून राबत आहेत आणि आता दिवेवाले ते आता वारलेले आहेत, पण त्यांच्यामुळे हा कार्यक्रम असा चालू राहिलेला आहे। आजपर्यंत तो चालूच आहे आणि पुढे असा चालू राहावा ही मी परमेश्वरावर प्रार्थना करतो आणि त्यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो ही माझी, अगदी आत्मशांती त्यांना लाभो ही माझी विनंती आहे। आणि हा कार्यक्रम असा दरवर्षी असा वाढत राहावं आणि वाढत चाललेला आहे आणि पब्लिक पण भरपूर येत आहे आणि ह्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे।